मेळघाटातील चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील रेहट्याखेडा इथं एका 15 दिवसांच्या बालिकेवर अघोरी उपचार केल्याची घटना समोर आली। पोट फुगल्याच्या त्रासावर उपचार करण्याच्या नावाखाली गावातील 65 वर्षीय भुलई जामुनकर या महिलेनं तिच्या पोटावर तप्त विळ्याचे 11 ते 12 चटके दिले। मेळघाटात या अघोरी व अनिष्ट उपचार पद्धतीला डम्मा असं म्हटलं जातं। पोटफुगीमुळे तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते। आरोपी महिलेनं चुलीवर विळा तापून बालिकेला चटके दिले। या अमानुष प्रकारामुळे चिमुकलीला तीव्र वेदना झाल्यानं तिला तातडीनं सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। चिखलदराचे ठाणेदार प्रवीण कुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। याबाबत मुलीच्या आईनंच तक्रार दिली। मेळघाटातील काही भागात लहान मुलांचे पोट फुगणं किंवा पोटाशी संबंधित आजारांवर डम्मा देण्याची अघोरी उपचार पद्धती आजही प्रचलित आहे। प्रत्यक्षात या प्रकारामुळे नवजात आणि लहान मुलांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात, तसेच त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। गेल्या 2 वर्षात मेळघाटात अशा प्रकारची समोर आलेली ही तिसरी घटना असल्यानं मेळघाटात जनजागृतीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे।